मुख्यमंत्री अजित पवार विशाळगडाकडे रवाना झालेत। अजित पवार सर्व कार्यक्रम रद्द करून विशाळगडाकडे रवाना झाल्याची माहिती समोर येते। विशाळगडावरील परिस्थितीचा ते आढावा घेणार आहेत। विशाळगडावरील स्थानिकांची भेट घेणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। विशाळगडावर अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून राडा चालला होता, या ठिकाणी हिंसा झाल्याचंही पाहायला मिळालं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे विशाळगडावर जाणार आहेत। तिथल्या स्थानिकांची ते भेट घेणार असल्याची माहिती आहे। दरम्यान आपले सर्व कार्यक्रम रद्द करून अजित पवार हे विशाळगडाकडे रवाना झाल्याची माहिती समोर येते। त्यामुळे यावेळेला जेव्हा ते इथं पोहोचतील तेव्हा कसं वातावरण असेल आणि त्याचबरोबर इथं काय स्थिती आहे याविषयी आता अजित पवार नेमकं काय बोलणार ते बघावं लागेल। त्यावर आमचे सर्व नेत्याने सविस्तर जवाब दिलेला आहे। त्यावर जास्त बोलू इच्छित नाही। तरी पण हा हिंदू मुस्लिम वाद नाही आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर अनधिकृत कब्जे राहिले पाहिजे की काढला पाहिजे हा वाद आहे। कोण त्यांचे बरोबर आहे त्याने सांगावा, कोण त्यांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले मुक्त व्हावा त्याने सांगावा। आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले मुक्त व्हावा त्यांचे बरोबर आहे। प्रशासन योग्य ती खबरदारी घेतली आहे। अनेक लोकांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत, लवकरच कारवाई सुरू होईल, त्याचा योग्य ती चौकशी केली जाईल आणि अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत म्हणून योग्य ती प्रशासन काळजी घेईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।